नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची पुण्यतिथी लवकरच येत आहे आणि सप्ताह देखील चालू झालेला आहे महाराजांचा. तर कालपासून म्हणजे 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत स्वामींच्या म्हणजे पुण्यतिथी सप्ताह असतो आणि या सप्ताहामध्ये आपण बऱ्याच सेवा करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण. तर गुरुचरित्र पारायण करत असताना त्याच्यासोबतच केंद्रामध्ये अनेक सेवा आपण करत असतो. अखंड नामजप, अखंड प्रहर सेवा, याग सेवा किंवा अखंड नामस्मरण किंवा स्वामीचरित्र सारामृताचे अखंड पाठ होत असतात. 7 दिवस ही सेवा अजिबात एक सेकंदही थांबत नाही. तर इतकी प्रभावी सेवा या 7 दिवसामध्ये होत असते. सगळीकडे घराघरामध्ये गुरुचरित्र पारायण होतं, केंद्रामध्ये सामूहिक पारायण होतं आणि इतका सुंदर काळ आहे. हे 7 दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या सेवेमध्ये जर तुम्ही सहभागी असाल किंवा सहभाग घेतला असाल किंवा तुम्ही घरात जरी गुरुचरित्र पारायण करत असाल तरी तुमच्यासारखा पुण्यवान किंवा भाग्यवान कुणीच नाही, लक्षात घ्या. तर आता स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त आपण सेवा करतो आहे, पण पुण्यतिथीच्या दिवशी काय काय करायचं, पुण्यतिथी कशी साजरी करायची, अभिषेक कसा करायचा, मूर्ती असेल तर काय करायचं, फोटो असेल तर काय करायचं, कशी सेवा करायची. सोबतच एक अशी सेवा मी सांगणार आहे ज्यांना या 7 दिवसाच्या म्हणजे दिवसामध्ये कुठलीच सेवा जमली नाही त्यांनी ही एक सेवा करा. महाराजांच्याकडे हे एक मागणं मागा. तुम्हाला आयुष्यभर कुठलीच म्हणजे कुणापुढे हात पसरायची वेळ तुम्हाला महाराज येऊ देणार नाहीत, लक्षात घ्या. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले बघा, तुम्ही कुठली सेवा करताय तुमच्या यथाशक्तीने ती करत राहा 7 दिवस. आता त्याच्यानंतर 7व्या दिवशी म्हणजे आपल्याला उद्यापन हे असतं. म्हणजे गुरुचरित्र पारायण ज्यांनी केले त्यांना उद्यापन वगैरे असतं, त्याचा तर मांडणी वगैरे असते. तर मांडणी वगैरे त्या दिवशीच हलवायची नाही, कळालं. म्हणजे उद्यापन जरी केलं असलं तरी एक दिवस ते तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते उद्यापन वगैरे मांडणी वगैरे हलवायची नाही. तर उद्यापन झालं लगेच दुपारी सगळं काढून ठेवायचं किंवा मांडणी हलवायची अजिबात तसं करू नका. त्याच दिवशी ते 7व्या दिवशी तसंच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सगळं उचलायचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. आता जर म्हणजे महाराजांची मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता पुण्यतिथी आहे तर महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक सगळ्यात पहिले तुमची देवपूजा वगैरे करून घ्यायची. त्याच्यानंतर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना तुम्हाला सगळ्यात पहिले एकदा सगळ्यात पहिले एक वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं, त्याच्यानंतर एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं, एक वेळा श्री सूक्त म्हणायचं, एक वेळा पवनाम सूक्त म्हणायचं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची. तर ह्या सगळ्या सेवा करून तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती त्या दिवशी अभिषेक करायचा आहे. रोज तुम्हाला अभिषेक नाही जमत, रोज तुम्ही नाही करत, तर अशा काही विशिष्ट दिवसांदिवशी तुम्ही अभिषेक नक्की करा. आणि जर तुमच्या घरात मूर्ती असेल तर हा अभिषेक हा करावाच लागतो. रोज जमत नाही तर ठीक आहे, तुम्ही आठवड्यातून एकदा तरी म्हणजे गुरुवारी तरी अभिषेक केला पाहिजे, लक्षात घ्या. आता अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर महाराजांची मूर्ती त्यांच्या स्थानावरती ठेवून द्यायची आणि पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावून घ्या. पिवळं फूल जर तुम्हाला मिळालं तर पिवळं फूल महाराजांना अर्पण करा, कारण पिवळा रंग महाराजांना आवडतो. त्यातल्या त्यात सोनचाफ्याचं जर फूल तुम्हाला मिळालं तर नक्कीच म्हणजे खूप छान आणि ते महाराजांना अर्पण करा, कारण महाराजांना सोनचाफा अतिशय प्रिय आहे. चाफ्याचं फूल महाराजांना अतिशय आवडतं आणि म्हणून ते फूल जर मिळालं तर नक्की अर्पण करा. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये कुठलीच सेवा शक्य नाही झाली. आता काय करायचं, तर सगळ्यात पहिले तुम्हाला महाराजांच्या म्हणजे पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची, महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, माझ्याकडून या 7 दिवसात कुठलीच सेवा झाली नाही, पण आज मी आजच्या दिवशी सेवा करणार आहे किंवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. आणि ह्या दिवशी कुठली सेवा करायची, तर तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं आहे. आता तुम्हाला गुरुचरित्र पारायण नाही जमलं ठीक आहे, किंवा संक्षिप्त गुरुचरित्र नाही जमलं ठीक आहे, तर म्हणजे कुठली सेवा करायची जेणेकरून आपल्याला सगळ्या सेवेचं संपूर्ण फळ मिळेल किंवा महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल किंवा माझ्याकडून सेवा झाली नाही याचं दुःखही तुम्हाला वाटणार नाही किंवा काहीतरी माझ्याकडून सेवा झाली याचं समाधानही तुम्हाला मिळेल. तर स्वामीचरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय आणि 14वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे किंवा शेवटचा जो अध्याय आहे 53वा तो तुम्हाला वाचायचा आहे. तर जर 14वा अध्याय आणि 18वा अध्याय
वाचणार असाल तर ठीक आहे, कारण 14वा आणि 18वा अध्याय हे गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात. त्याच्यामुळे संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. आणि सोबतच या 2 अध्यायांसोबतच तुम्हाला गुरुचरित्र अवतरणिका म्हणजेच गुरुचरित्राचा जो शेवटचा अध्याय आहे तो सुद्धा तुम्ही वाचू शकता, काही हरकत नाही. तर ह्या तीन सेवा तुम्हाला करायच्या आहेत. सोबतच महाराजांची 11 माळी तुम्हाला करायच्या आहेत, तारक मंत्र एकदा म्हणायचा आहे आणि साधी भोळी तुम्हाला ही सेवा करायची आहे. ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर महाराजांची आरती करायची आहे. आरती कुठली करायची तर तुम्ही कुठलीही आरती करू शकता. 8:30ची 10:30ची नैवेद्य आरती करू शकता किंवा संध्याकाळची जी आरती तुम्हाला येते ती आरती तुम्ही करू शकता. असं काही नाही की हीच केली पाहिजे तीच केली पाहिजे असं काही नाही, कुठलीही आरती तुम्ही करू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता इतर वेळी तर आपण रोज म्हणजे काही ना काही साखर असेल, खडी साखर असेल, काही पण आपण म्हणजे घरात जे म्हणतं ते नैवेद्य दाखवतो. पण आज महाराजांची पुण्यतिथी आहे आणि खूप खास दिवस आहे. म्हणजे शेवटी पुण्यतिथी म्हणजे की महाराज आपल्याला म्हणजे सोडून गेले, म्हणजे त्यांनी सगुण रूपामधून म्हणजे त्यांचं जे काही कार्यकाळ होता तो महाराजांनी संपवलेला या दिवशी. पण म्हणून या दिवशी तुम्हाला महाराजांचा म्हणजे आवडीचा जे काही नैवेद्य असेल ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आता कुठला नैवेद्य करायचा तर कुठलाही नैवेद्य म्हणजे आता महाराजांना जे काही आवडतं ते तुम्ही करू शकता. पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता, कटाची आमटी करू शकता, कांदा भजी करू शकता आणि सगळ्यात सोपं म्हणजे बेसनाचे लाडू तुम्ही करू शकता. तर ह्या सगळ्या नैवेद्यांपैकी तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवू शकता महाराजांना. सोबतच मसाले दूध पण तुम्ही दाखवू शकता. आणि म्हणजे जे काही तुम्हाला आवडतं किंवा जे काही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही बनवू शकाल ते तुम्ही महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. बेसनाचे लाडू जर तुम्हाला करायचे असतील तर बेसनाचे लाडू करा, कारण महाराजांना बेसन लाडू खूप 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 आवडतात. ते नाही जमलं तर पेढा पण महाराजांना आवडतो, पेढ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर जोही तुम्हाला आवडेल तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. कळलं? आता नैवेद्य दाखवल्यानंतर महाराजांची आरती झाली, नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर मग ज्या काही तुमच्या रोजच्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. ह्या सेवा पण तुम्हाला करायच्या आहेत देवपूजा झाल्यानंतर. आणि रोजची सेवा म्हणजे नित्यसेवा तुम्हाला करायची आहे. म्हणजे स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे जी काही तुमची नित्यसेवा आहे जी तुम्ही रोज करता, म्हणजे आता ह्या सप्ताहामध्ये असं नाही पण रोज तुम्ही जी सेवा करता तर ती सेवाही तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 दिवसामध्ये जर तुम्हाला केंद्रात नाही जमलं तर ह्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही नक्की केंद्रात जाऊन या, महाराजांचा आशीर्वाद घेऊन या. बघा 7 दिवस हे खूप 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 असे म्हणजे इतके सुंदर असतात ना की काही विचारायला नको. 7 दिवस अखंड नाम जप यज्ञ किंवा प्रहर सेवा, याग सेवा, इतकं छान वातावरण केंद्रातलं असतं की काही तुम्ही विचारू नका. म्हणजे तुम्ही एकदा जाऊन अनुभव घ्या. पण ताई 7 दिवस आम्हाला नाही जमलं, ठीक आहे, तुमचा जॉब आहे, नोकरी आहे, घरात लहान मुलं आहेत, ठीक आहे, पण पुण्यतिथीच्या दिवशी तरी ॲटलिस्ट वेळात वेळ काढून केंद्रात जा, महाराजांचं दर्शन घ्या. जाताना एक नारळ न्या, खडीसाखर न्या, एक फूल अगरबत्ती न्या, महाराजांना अर्पण करा आणि एक छानपैकी असा संकल्प करा की महाराज आजपासून आत्तापर्यंत मला तुम्ही भरभरून दिलेला आहे, तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच माझ्या संसारात मी सुखी आहे. अशी महाराजांचे आभार मानायचे आहेत. आणि जे काही आयुष्यात आहे सुख समाधान ते असंच राहू दे. तुमचा आशीर्वाद सगळं म्हणजे बघा म्हणजे काहीतरी मागण्यापेक्षा मला महाराजांनी भरभरून दिलं आहे म्हणून महाराजांचे आभार तुम्हाला मानायचे आहेत, कृतज्ञता व्यक्त करायची आहे महाराजांच्या समोर. आणि महाराजांना गेल्या मुजरा करायचा आहे, कारण आपले महाराज ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांच्यासमोर जर तुम्ही झुकाल तर इतरांपुढे झुकण्याची वेळ महाराज तुमच्यावरती येऊ देत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून गेल्या महाराजांना मुजरा करायचा, नारळ खडीसाखर जे काही नेले ते अर्पण करायचं आणि एकच संकल्प करायचं की महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या, इतरांना मदत करण्याची बुद्धी द्या, चांगली बुद्धी द्या किंवा म्हणजे तुमच्या सेवेतून मी बाहेर जावं अशी काही दुर्बुद्धी देऊ नका किंवा अखंड जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मला सेवा करण्याची बुद्धी द्या. जी पण घडेल ती सेवा मी करायला तयार, पण ती सेवा तुम्ही करून घ्या. खरं तर हल्ली असं झालं आहे की आपल्या कामाच्या व्यापातून मुलांच्यातून आपल्याला सेवा जमत नाही. आपल्याला मस्त तळमळ असते की सेवा करायची आहे पण होत नाही.
पण शेवटी करता करविता महाराज असतात. आपण जर महाराजांना मनापासून प्रार्थना केली तर काही करून महाराज आपल्याकडून ते करून घेतातच. आणि शेवटी त्यांच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान पण हलत नाही. मग सेवा तर लांबच राहिली. आणि खरंच जर तुमच्या हातून एखादी सेवा घडते तर ती महाराजांचीच इच्छा समजा. कारण एखादी सेवा तुम्ही करताय किंवा तुमच्या मनात आली तर ती महाराजांना तुमच्याकडून करून घ्यायची आहे, म्हणून ते सगळं तुमच्या हातून घडतं आहे. आणि हे खरं तितकंच शाश्वत सत्य आहे. नाही तर एखादे लोक असे असतात की खूप बोलतात, मी करणार आहे, सेवा करणार आहे, मी हे पारायण करणार आहे, करत तर काहीच नाही, नुसतं तोंडाचा काय म्हणतात तो बाजार. त्यांच्या हातून काहीच घडत नाही, फक्त मोठेपणा बडेजावपणा असतो. सेवा तर हातून घडतच नाही. आणि अशा लोकांच्या पाठीशी महाराज कधीही उभे राहत नाहीत, त्यांच्याकडून काही घडत पण नाही, लक्षात घ्या. पण निस्वार्थी मनाने जर तुम्ही महाराजांची रोज एक माळ जरी जपलीत तरीसुद्धा ती महाराजांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा आशीर्वाद, त्याचं फळ तुम्हाला महाराज देतील, यात काही शंका नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे केंद्रात जायचं आहे आणि नारळ खडी साखर ठेवून असा साधा भोळा संकल्प तुम्हाला करायचा आहे. आणि फक्त एकच मागायचं. बरेच लोक आपण म्हणजे कायम जातो, महाराज म्हणजे ही इच्छा पूर्ण करा, ती इच्छा पूर्ण करा, किंवा महाराज मला हे द्या ते द्या आपण मागतो. पण या दिवशी तुम्ही काही मागू नका. फक्त एकच मागणं मागा की मला तुमच्या सेवेत अखंड राहायचं आहे आणि मला तुमची सेवा करायची आहे आणि तुमची सेवा माझ्याकडून करवून घ्या, असं एकच मागणं मागायचं आहे. आणि एवढं जरी तुम्ही मागितलात तरी म्हणजे खूप आहे, लक्षात घ्या. आणि ज्यावेळी आपण निस्वार्थी भावनेने सेवा करतो त्यावेळी नक्कीच महाराज आपल्याला मेवा देतात आणि आपलं म्हणजे प्रगती होते. फक्त आपलं सेवा करताना मन निस्वार्थी पाहिजे, आपला विश्वास सेवेवरती पाहिजे, सेवेत आपलं सातत्य पाहिजे, मन एकाग्र असलं पाहिजे. नाहीतर तोंडाची बडबड करतायत पण त्या सेवेत लक्ष नाही, ही सेवा कुठेच म्हणजे महाराजांच्यापर्यंत पोहोचतही नाही आणि त्या सेवेचा उपयोगही नाही. तुम्ही स्वतःचीच एनर्जी वाया घालवताय, एवढं लक्षात ठेवा. म्हणून 10 माळी किंवा 11 माळी करण्यापेक्षा 1 माळ करा, पण ती मनापासून करा. 11 माळी करताय आणि लक्ष तुमचं दुसरीकडेच, किंवा मनात 100 विचार, घाणेरडे विचार, नाही म्हणजे वाईट विचार किंवा कशाचं तरी टेन्शन वगैरे तुमच्या मनात आहे, त्या 11 माळी तुम्ही करताय, त्या 11 माळीला काही अर्थ नाही. तुम्ही स्वतःचं एनर्जी घालवताय, तोंडाची बडबड, म्हणजे काहीच अर्थ नाही. पण तुम्ही मनापासून 1 माळ करताय, फक्त महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून, महाराजांच्या मूर्तीकडे बघत, मनात कुठलाही विचार नाही, शंका नाही, किंवा निस्वार्थी भावनेने मन शुद्ध एकाग्र करून तुम्ही जर 1 माळ जरी केली तर त्या 11 माळीचं पुण्य तुम्हाला त्या 1 माळेत मिळेल, यात काही शंका नाही. म्हणून जी पण सेवा करताना ती मनापासून करा. कुठलीही सेवा करा, मग नामस्मरणाची करा, तारक मंत्राची करा, पारायणांची करा किंवा स्वामीचरित्राची करा, कुठली पण सेवा करा, पण ती मनापासून करा. आणि त्या सेवेत महत्त्वाचं सातत्य ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सेवेवरती विश्वास ठेवा. आणि जर विश्वास असेल तर जिथे विश्वास आहे तिथे महाराज आहेत, लक्षात घ्या. जिथे विश्वास नाही तिथे महाराजांची कितीही सेवा झाली, म्हणजे कितीही पूजा झाली, आरती झाली, म्हणजे आरास झाली, फुलं वाहिली, सगळं पारायण झाली, तिथे महाराज नसतात. फक्त तिथे मूर्ती असते महाराजांची, तिथे महाराज नसतात. पण जिथे विश्वास आहे तिथे महाराज म्हणजे साक्षात महाराज त्या घरात वास करतात. भले तुम्ही तुमच्या हातून सेवा घडो न घडो, पण महाराजांच्यावरती तुमचा पूर्ण विश्वास आहे. अगदी जरी मृत्यू जरी समोर आला तरी तुम्ही डगमगत नाही. तुम्ही स्वतःलाच सांगता की नाही, माझे महाराज आहेत. एखादं खूप मोठं संकट तुमच्यावरती आलं आहे पण तुम्ही अजिबात न डगमगता त्या संकटाला सामोरं जात आहे आणि म्हणताय की हे संकट काय किरकोळ आहे, कारण ह्या संकटापेक्षा सुद्धा माझे महाराज मोठे आहेत आणि यातून महाराज मला नक्कीच तारतील. आणि महाराजांच्यावरती एवढा तुमचा विश्वास असला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून आणि हा विश्वासच आपल्याला आपल्या प्रगतीपर्यंत नेतो किंवा आपली जी काही इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण करत असतो, लक्षात घ्या. म्हणून महाराजांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. तर चला, आजचा व्हिडिओ तेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.